नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. राजकारणापेक्षा समाजकार्य करण्याकडे भर दिला पाहिजे. राजकारण निवडणुकीसाठीच करावे, त्यानंतर समाजाच्या विकासासाठी झोकून दिले तरच समाजाचे परिवर्तन होईल. या उद्देशाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या रोजगार विषयक युवा शक्तीला बळकटी देण्यासाठी रोजगार व्यवसाय तसेच करिअर संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी येथे रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेले. या शिबिरामध्ये इंटिग्रिटी करिअर सोल्युशनचे युवराज पवार यांनी रोजगार व्यवसाय तसेच करिअर संबंधित मार्गदर्शन केले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समेत माजी नगरसेवक दीपक पवार, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका सुरेखा नरभांगे, डॉक्टर राजेश पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, समाजसेवक पांडुरंग आमले, विकास सराटे, सुहासिनी नायडू तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला असंख्य युवक युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आत्मविश्वास चांगला होईल. दुसरं पब्लिक स्पीकिंग थोडेसे स्किल्स वाढतील. तिसरं इंग्लिश व्होकॅब्युलरी तुमची वाढेल. चौथं तुमचा आवाज जो आहे ना, तुम्ही स्वतः जेव्हा ऐकाल आणि त्या आवाजावरती काम कराल. एखाद्या जेव्हा आपण भाषण करतो तेव्हा आपल्या आवाजाचं मॉड्युलेशन चांगलं असलं पाहिजे. आवाज तुम्ही जेव्हा वाचाल ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येईल. आणखी एक स्पेसिफिक पोझिशन असते कॉल्ड एज बिलिंग आणि एस्टिमेशन इंजिनियर. अच्छा, हे सगळे रिअल इस्टेट. त्याच्यानंतर जर आपण न्यू बॉम्बे एअरपोर्ट जो बघतोय, एअरपोर्ट मध्ये कमीत कमी 800 ते 1000 लोकांची गरज असणार आहे. आणि ही माणसं कशाला लागणार आहे? तुम्ही कुठल्याही एअरपोर्टला गेलात, राईट फ्रॉम स्टोर्स, आतमध्ये जे स्टोर्स असतात त्या स्टोर्स मध्ये जे सेल्स पर्सन लागतात त्याच्यापासून ते तुम्हाला कार्गो हँडल करण्यासाठी जी माणसं लागतात. नवी मुंबई JNPT इज कमिंग अप ॲज वन ऑफ द बिगेस्ट JNPT जी आहे भारतातली. आजच्या तारखेला बॉस बरोबर कम्युनिकेशन जे होतं सगळे कसं सिस्टीम वरती होतं. तुम्हाला माहिती आहे सिस्टीम म्हणजे ERP असेल, एंटरप्राइज रिसोर्सची एखादा सॉफ्टवेअर असेल, SAP असेल. तर माझा रिझ्युमे जो आहे, जो माणूस रिझ्युमे वाचतो, तो माणूस पहिल्यांदाच बघेल अरे हा माणूस जो आहे ना, हा महत्वाकांक्षी माणूस आहे. हा जो माणूस आहे, भले हा फ्रेशर आहे, भले ह्याच्याकडे ही क्वालिफिकेशन आहे, पण हा हे लिहितोय की माय ऑब्जेक्टिव्ह इज टू बी द अकाउंट्स हेड ऑफ अ कंपनी विच इज अकाउंट्स हेड ऑफ अ लिमिटेड कंपनी. नरेंद्र भाई मोदी जी जो कह रहे हैं कि युवा शक्ति को बढ़ाने के लिए उनको स्वरोजगार देना बहुत जरूरी है. उनके हाथों में स्किल डेवलपमेंट के माध्यम से उनको स्वरोजगार हस्तकला का मिलना जरूरी है. और उसको युवा शक्ति को आगे लाने के लिए नरेंद्र भाई मोदी जी और हमारे राज्य में हमारे जो उप मुख्यमंत्री है देवेंद्र जी फडणवीस साहब, उनका हमेशा एक ही कहना है कि युवा को साथ में लेकर उनकी समस्या को समझ लेना, उनके प्रश्न को समझ लेना और उनको ज़िंदगी में किस तरीके से आगे जाना है, अगर कोई इंटरव्यू देना है, कुछ देना है, उसके लिए मार्गदर्शन करना. देखो, राजनीति तो सभी लोग करते हैं, मगर ये राजनीति का प्रोग्राम नहीं है. ये हमारे युवा पीढ़ी है, ये हमारी यूथ ही है. उनको आगे जाने के लिए हमें आज ये प्रोग्राम रखा था. और ये प्रोग्राम में काफ़ी लड़कियों और लड़कों ने इसमें आके अपना मार्गदर्शन समझ के लिया है. और मैं युवा पीढ़ी को यही कहना चाहती हूँ कि मन में जिद्द और लगन होनी चाहिए. तो आप पत्थर में भी से भी पानी निकाल सकते हैं, मगर आपके अंदर थोड़ा संयम होना चाहिए, थोड़ा धीर होना चाहिए, थोड़ा पेशेंस होना चाहिए, तो ही आप आगे जा सकते हैं. और ये जो प्रोग्राम है पूरा सोशल प्रोग्राम है. इसके अंदर से हम एक संदेश देना चाहते हैं युवा पीढ़ी में कि आने वाले दिनों में अगर आपको रोजगार चाहिए या कुछ चाहिए, तो आपको कुछ मालूमात चाहिए तो आप हमें मिल सकते हैं. आपको पता नहीं होगा, 2014 को मैं जब विधायक बनी तब से आज तक मैंने 500-600 लड़कियों को काम पे लगाए हैं. आज वो भी बच्चे लोग यहाँ पर आए थे, उन्होंने भी अपना अनुभव जो है वो बताए यहाँ पर कि हम किस तरीके से ताई से प्रेरणा लेकर आगे गए. ये जो हम काम कर रहे हैं, ये नरेंद्र भाई मोदी जी का सपना है.
हमारे पंतप्रधान का कि युवा पीढ़ी को साथ में लेकर आगे बढ़ाओ, उनको मजबूत करो, उनको ताकत दो, ताकि आज आपने देखा है लॉकडाउन में बच्चे सब उनकी नौकरियां चली गई, लॉकडाउन में कोरोना आया, उसमें बहुत सारे घर के लोग गुजर गए, और ऐसे में ये बच्चे जो है वो क्राइम के पास बढ़ने लगे हैं, ड्रग्स के पास बढ़ने लगे। युवा पीढ़ी को कोई ना कोई आधार होना चाहिए, इसलिए हमारे पंतप्रधान देश के हमेशा जो भी काम कर रहे हैं वो देश के गरीब पिछड़े लोगों के लिए कर रहे हैं। और आज का ये जो प्रोग्राम है, हम नरेंद्र भाई देश के पंतप्रधान, उनको मैं समर्पित कर रही हूँ, हमारे देवेंद्र जी को, कि उनकी प्रेरणा लेकर ही ये मैं काम आगे कर रही हूँ। सानपाड्याचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळातला सेक्टर 10 या मंडळातला छोटासा कार्यकर्ता किरण पांडुरंग मस्कर या जागेबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती आमचे मार्गदर्शक सन्माननीय पांडुरंगजी आमले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे माहिती मिळाली। मी इथे आल्यानंतर जे सर्व काही मार्गदर्शन, खरं तर ताईंनी जे मार्गदर्शन दिलं ते मार्गदर्शन दिल्यानंतर मोबाईल जसा अपडेट होतो तसं आम्ही देखील अपडेट झालो। करिअर किती महत्त्वाचं आहे, तुम्हाला व्यावसायिक बनायचं आहे तर व्यावसायिक लोकांच्यात बसावं लागेल, आणि तुम्हाला करिअर बनवायचं तर करिअर करणाऱ्या लोकांसोबत चर्चा करावी लागेल। आणि आजचं मार्गदर्शन बघता ही आत्ताच्या युवा पिढींना खूप महत्त्वाचं मार्गदर्शन होतं। सध्याच्या काळामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारे खूप कमी भेटतील, आणि अशा जर संधी तुमच्यापर्यंत चालून येत असतील कुठलं मार्गदर्शन शिबिर, मला वाटतं भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या माध्यमातून आणि बेलापूर विधानसभेचे आमदार सन्माननीय मंदाताई विजय म्हात्रे मॅडम यांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन आज ठेवण्यात आलं ते खूप महत्त्वाचं होतं। खूप यंग पिढी इथे होती की त्यांना सध्या मार्गच समजत नाही आहे, जायचं कुठे आणि कुठे गेल्यानंतर नेमकं हातामध्ये काय भेटणार। आणि या मार्गदर्शनातून खूप चांगल्या गोष्टी आम्हाला माहिती पडल्या, खूप गोष्टी आम्ही इथून शिकून चाललो आहे आणि इथून पुढची वाट आम्हाला स्पष्ट दिसते। आणि या मार्गदर्शन आज हा सर्व मेळावा भरवला, हे मार्गदर्शन भरवलं, त्यासाठी बेलापूर विधानसभेचे आमदार त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांचं मनापासून आभार व्यक्त करेल। थँक्यू सो मच। आणि अशाच पद्धतीने हे कार्यक्रम आणि मार्गदर्शन शिबिर तुम्ही सातत्याने भरवत जा ही विनंती। या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शक आहेत आमच्यासोबत, आणि हा प्रयत्न आमचा राहील। जे काही अडीअडचणी असतात ते सातत्य आम्ही त्यांना सांगत असतो। त्यांचा अनुभव खूप दांडका आहे आणि त्यांच्या अनुभवाचं नेहमी मंडळाला सहकार्य लाभत असतं, आणि त्यांचा अनुभव आमच्या पाठीशी नेहमी असतो। आणि सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शक असल्यामुळे मंडळाची एक खूप महत्त्वाची गोष्ट आम्ही त्यांच्यासमोर घेऊन आलो की सध्या 25व्या वर्षामध्ये मंडळ पदार्पण करत आहे। 2015पर्यंत आम्ही छत्रपती संभाजी महाराज चौक इथे मंडळ आमचा गणपती बसत होता। 2015 नंतर आम्ही एक छोटीशी सिडकोची जागा जी 27A या नावाने जो प्लॉट आहे तिथे आम्ही गेले 8 वर्ष गणपती बसवतो। मात्र येणाऱ्या काळामध्ये सिडकोचा प्लॉट असल्याकारणाने तो प्लॉट धोक्यामध्ये जाईल या भीतीने आम्हाला देखील झोप लागत नाही, आणि ही चिंता घेऊन आम्ही त्यांच्याजवळ आलो की मंडळामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एवढी ताकद आहे की संपूर्ण सानपाड्यातील सर्व लोक एकत्र येतात, एवढी ताकद त्या जागेमध्ये त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, तर ती जागा येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तुम्ही उपलब्ध करून द्यावी ही विनंती आम्ही घेऊन त्यांच्याजवळ आलो, आणि त्यांनी त्या विनंतीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे। ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। युवकांना या मार्गदर्शनाची खरी गरज होती, कारण आजच्या काळामध्ये अनेकांचे जॉब आहेत, अनेकांचा व्यवसाय, पण व्यवसाय नक्की कसा करायचा। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीचे लोंढे बाहेरून येतात आणि ते इथे व्यवसाय करतात, व्यवसाय करून ते अक्षरशः मोठे झालेले आहेत, परंतु आपले स्थानिक, आपले भूमिपुत्र इथे आजही 4-5 हजाराची नोकरी करतात, आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचा ग्रोथ होऊ शकत नाही, त्यांचा पुढे विकास होऊ शकत नाही। आणि खरोखरच हे आमच्या स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ओळखून त्यांच्यासाठी ही आज कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यशाळेचा नक्कीच पुढे फायदा आमच्या या बेलापूर विधानसभेतील सर्व मुलांना होतील, आणि व्यवसायाकडे आज आमचा बराच तरुण वर्ग आकर्षित झालेला आहे। आणि याचंच एक उदाहरण म्हणजे मी सुद्धा आज एक सॅलरीड माणूस असल्यानंतर व्यवसाय कसा करायचा आणि व्यवसायामध्ये कशी प्रगती करायची हे जिवंत उदाहरण आहे, आणि व्यवसाय केल्यानंतर माणूस किती लवकर मोठा होऊ शकतो हे खरोखर आजच्या या मार्गदर्शनातून सगळ्यांना कळालेलं आहे। त्यामुळे ह्या कार्यशाळेनंतर सर्वजण प्रेरित झालेले आहेत, आणि नक्कीच पुढील काळामध्ये यांच्यातील अनेक उद्योग तयार होतील अशी आम्हाला आशा आहे, आणि असेच या कार्यशाळा ताई पुन्हा घेतील। पहिली गोष्ट
मंदाताई म्हात्रेंचं जे कार्य मी आज बघितलं किंवा इथे आल्यानंतर त्यांचे जनसंपर्क बघितला, मला आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ हर इंटेन्शन ऑफ हेल्प टू दी यंगस्टर्स. मुलांना, लहान मुलांना म्हणा किंवा ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांना एक महत्त्वाचा प्रश्न मनात असतो, तर करावं काय, पुढे करावं काय, आणि त्याला म्हणून करिअर काउन्सिलिंग आणि करिअर गायडन्स आजच्या तारखेला खूप महत्त्वाचं आहेत, कारण एवढे सगळे मार्ग अवेलेबल आहेत आपल्याला. आणि हे जे मार्ग जे अवेलेबल आहेत त्यांनी डेफिनेटली एक्झॅक्टली मला करायला काय पाहिजे, मी इंटरव्ह्यू कसा क्लिअर करू, कसा मी अप्लाय करू, ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मला वाटतं की असं करिअर गायडन्स आणि करिअर मार्गदर्शनाचं शिबिर भरवणं गरजेचं आहे. नवी मुंबई यांच्यातर्फे व्यवसाय व शिक्षणाचे मार्गदर्शन या संदर्भात जो मेळावा मंदाताई म्हात्रे यांनी घेतला तो खरोखरच चांगला मेळावा झालेला आहे. भरगतचा सभागृह होते. विविध विद्यार्थ्यांनी चांगले प्रश्न उपस्थित केले. त्यांचे प्रश्न उपस्थित करून जे मार्गदर्शन करणार त्यांना चांगली उत्तरं मिळाली. आणि आपण व्यवसाय कसा करावा, शिक्षणानंतर आपण कोणची नोकरी करावी, हे सर्व मार्गदर्शन या मेळाव्यातून मिळालं. आणि व्यवसायातून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय करून आपण पैसे चांगले कसे कमवाल अशी सुद्धा माहिती या मेळाव्यातून आपल्या सर्वांना मिळाली. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा.